ज्यावेळेस तुम्ही जगत जेत्या झाल्या त्यावेळेसची फिलिंग काय होती, त्या क्षणाची फिलिंग काय होती? एशियन चॅम्पियन ज्यावेळेस झाले मी त्यावेळेस मी ओपन कॅटेगरीमध्ये खेळत होते. वर्ल्ड चॅम्पियनशिप 2023च्या 8 आठवडे आधी मला हॅमस्ट्रिंग टेअर झाला होता आणि मला वाकता बसता पण येत नव्हतं. क्लिनिकमध्ये उभं राहून पेशंट्स चेक केले मी. कधी कधी म्हणतो आपण दैव बलवत्तर असतं आणि जे व्हायचं तेच होतं. इतकी घासून मॅच झाली की मला इंडिव्हिज्युअल, आमच्याकडे स्पॉट, बेंच प्रेस, डेडलिफ्ट आणि टोटल अशी मेडल्स असतात. तर इंडिव्हिज्युअल लिफ्टमध्ये मला एकाच याच्यामध्ये गोल्ड होतं, पण टोटलचा जो गेम आहे की नाही त्याच्यामध्ये मी पहिली आले. एका बाजूला हाँगकाँग आणि एका बाजूला ब्रिटनचा फ्लॅग होता. त्यावेळेस जे राष्ट्रगीत वाजलंय की नाही आणि माझी आई समोर उभी होती माझ्या, ती तिथे रडत होती प्रेक्षकांमध्ये आणि इथे मला हुंके आवरत नव्हते. म्हणजे अंगावर शहारा येत होते आठवलं तरी. चूल आणि मूल मगाशी जसं आपण म्हटलो त्याच्या बाहेर जाणं का गरजेचं आहे, कारण मला हेच मुलींना सांगावं लागतं की मुलींना मुलींच्या म्हणून जबाबदाऱ्या असतातच. तुम्ही कुटुंब चालवायचं ठरवल्यानंतर त्या येतातच, कारण निसर्गानेच त्या तुम्हाला काही दिलेल्या असतात. पण बरेचदा मुलगी ही स्त्री म्हणूनच वाढते, माणूस म्हणून तिची डेव्हलपमेंट होत नाही. त्याच्यामुळे मुलींनी खेळ खेळायला पाहिजे, मुलींनी सुद्धा छंद जोपासायला पाहिजे, मुलींनी सुद्धा इकॉनॉमिकली आणि इमोशनली इंडिपेंडेंट व्हायला पाहिजे. पण हे सगळं खूप ओव्हरवेल्मिंग होईल आणि मी हे केलंच पाहिजे, केलं नाही तर माझ्या आयुष्याचा काय उपयोग नाही, अशा पद्धतीने न होता माणूस म्हणून ग्रो होण्यासाठी झालं पाहिजे. नमस्कार मित्रांनो, आपलं लय हार्ड या आमच्या पॉडकास्ट चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपण सतत आम्हाला प्रेम देत आलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. त्याचप्रमाणे 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन आहे आणि आपल्याकडे महाराष्ट्रात म्हणा किंवा भारतात म्हणा महिलांचा खूप उज्ज्वल असा इतिहास आपल्याला लाभलेला आहे. महाराष्ट्रात जर पाहायला गेलं तर जिजाऊ माँसाहेब असतील, सावित्रीबाई फुले असतील, अशा बऱ्याच महिला ज्या आपल्या समोर एक आरशाचं काम करतात. त्याचप्रमाणे जागतिक पातळीवरही आज महिला नाव उंचावत आहेत, नाव कमवत आहेत. अशाच एक जगज्जेत्या पॉवर लिफ्टर, न्यूट्रिशनिस्ट, आयुर्वेदिक डॉक्टर आणि फिटनेस कोच डॉक्टर शर्वरी इनामदार मॅडम आपल्याकडे आल्या आहेत. मॅडम, आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. नमस्कार, धन्यवाद. मॅडम, तुम्ही एवढ्या साऱ्या गोष्टी कशा काय सांभाळता? खरं तर तू यादी वाचलीस की नाही, त्या प्रत्येक वेळेला मला असं होतं की झालंय खरं प्रोफाईल तेवढं बिल्ड. आता माझं खरं ऍक्च्युअल बॅकग्राऊंड जे आहे ते माझं MD आयुर्वेद स्वस्थवृत्त झालंय. स्वस्थवृत्त म्हणजे काय असतं तर 100 वर्षाचं दीर्घायुष्य जे आहे, म्हणजे अगदी शेवटची 10-15 वर्ष सुद्धा बरं का, बेडला खेळलेलं नाही पाहिजे, स्वतः काम करता आलं पाहिजे. म्हणजे म्हातारा किंवा म्हातारी एकदम टणक होती जाईपर्यंत, स्वतःच सगळं करतच होती, पण नातवंदा पटवंदांना पूर्ण उरली होती. असं आयुष्य जे आहे ना सुफळ संपूर्ण, ते जगण्यासाठी आजारी पडू नये म्हणून काय करायचं असतं ते ज्या शास्त्रात शिकवलं जातं ते म्हणजे स्वस्थवृत्त. तर माझा MD त्यात झालंय. ओघानी त्या स्वस्थ जगण्याच्या याच्यामध्ये योगासनं, प्राणायाम, व्यायाम, आहार, दिनचर्या, ऋतुचर्या या सगळ्या गोष्टी येतातच. ओघानी मला व्यायाम सापडला म्हणल्यानंतर मी ज्ञान प्रबोधिनी शाळेत होते. आमच्याकडे शिबिर व्हायचं 8वी-9वीत असताना, नेतृत्व प्रशिक्षण शिबिर असं त्याचं नाव असायचं. त्याच्यामध्ये मला आमच्या सरांनी एक शेरा लिहून दिला होता की विजिगीषू वृत्ती. विजिगीषू हा शब्द किती जणांना माहितीये मला माहित नाही, त्यावेळी तर गुगल पण नव्हतं एवढं खास. तर जग जिंकण्याची इच्छा बाळगणारी असा त्याचा अर्थ. तर पॉवर लिफ्टिंग चालू केलं तेव्हा मला काही माहिती नव्हतं असं. 8-10 वर्षापूर्वी मी सुरू केलं तेव्हा मी असं ते खेळीन आणि पुढे जाऊन मी वर्ल्ड चॅम्पियन होईल. पण ओघाओघानी ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांना सपोर्ट करतात असं खूप कमी वेळेला होतं की तुमचं प्रोफेशन जे आहे ते, तुमचं पॅशन जे आहे ते, तुम्ही जे प्रोफेशनली ॲथलीट म्हणून कॉम्पिटिटिव्हली जे फॉलो करतायत ते, तुमची आवड, ह्या सगळ्या गोष्टी जुळून येणं तसं अवघड असतं. पण परमेश्वराची इच्छा आहे म्हणायची. त्याच्यामुळे हे सगळे फील्ड्स जे आहेत ते जसं समोर येतील तसे मी एक्सप्लोर करत गेले आणि त्याचा सगळ्याचा उपयोग माझ्या घरच्यांना, माझ्या पेशंट्सना, माझ्या स्टुडंट्सना होतो. ते माझ्यासाठी जास्त आनंददायी आहे आणि त्यांना होणारा उपयोग पाहिला की सार्थक वाटतं जन्माचं झालेलं. त्याच्यामुळे एवढं सगळं करते मी असं मला वाटत नाही, मी एवढंच करते असं मला वाटतं. खूप एक्सप्लोर करायचं. खरंय, एक आयुष्य कमी पडेल एवढं आहे एक्सप्लोर करायला. ज्यावेळेस तुम्ही जगत जेत्या झाल्या त्यावेळेसची फिलिंग काय होती, त्या क्षणाची फिलिंग काय होती तुमची?
आता तू विचारलाच आहेस प्रश्न, तर मला ते सगळं आठवलं. एशियन चॅम्पियन ज्यावेळेस झाले मी, त्यावेळेस पहिल्यांदा, त्यावेळेस मी ओपन कॅटेगरीमध्ये खेळत होते. अच्छा. म्हणजे वय वर्ष 40 होईपर्यंत तुम्ही ओपन मध्ये असता आणि 40 नंतर तुम्ही ओपन मध्ये खेळू शकता, पण तुमची मास्टर्सची एक वेगळी कॅटेगरी पण होते. तर वर्ल्ड चॅम्पियनशिप 2023च्या एक 8 आठवडे आधी मला हॅमस्ट्रिंग टेअर झाला होता. आणि मला वागता बसता पण येत नव्हतं. क्लिनिकमध्ये उभं राहून पेशंट्स चेक केले मी. त्यावेळेस मला अजूनही आठवतंय, माझ्या नवऱ्याने मला गाडीत मागे मी झोपायचे आणि तसं आम्ही जायचो ट्रीटमेंटसाठी. आणि ते उभी राहिले मी. माझी टोटल जी होती ती 20 किलोनी खाली आलेली होती. पण कधी कधी म्हणतो आपण दैव बलवत्तर असतं आणि जे व्हायचं तेच होतं. इतकी घासून मॅच झाली की मला इंडिव्हिज्युअल, आमच्याकडे स्क्वॉट, बेंच प्रेस, डेडलिफ्ट आणि टोटल अशी मेडल्स असतात. तर इंडिव्हिज्युअल लिफ्टमध्ये मला एकाच याच्यामध्ये गोल्ड होतं, पण टोटलचा जो गेम आहे की नाही त्याच्यामध्ये मी पहिली आले. एका बाजूला हाँगकाँग आणि एका बाजूला ब्रिटनचा फ्लॅग होता. त्यावेळेस जे राष्ट्रगीत वाजलंय की नाही आणि माझी आई समोर उभी होती माझ्या, ती तिथे रडत होती प्रेक्षकांमध्ये आणि इथे मला हुंदके आवरत नव्हते. म्हणजे अंगावर शहारा येतो ते आठवलं तरी. आणि क्लासिक आणि इक्विप्ड दोन्ही वर्ल्ड चॅम्पियनशिप मी त्यावेळेसच्या जिंकले. पॉडकास्टवर ही गोष्ट बोलायची असते की नाही मला माहिती नाही. त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे 2024ला मी गेले होते कॉमनवेल्थ खेळण्यासाठी, पण बेंच प्रेस ओनली. भारतामध्ये इंटरनॅशनली 8 पेक्षा जास्ती ऍथलीट जे आहेत ते डोप मध्ये सापडले. त्याच्यामुळे अख्ख्या टीमवर बॅन आला होता. म्हणजे माझी नॅशनली इंटरनॅशनली 5-6 वेळा डोप टेस्ट झाली आहे, ब्लड युरिन सगळी. आणि मी डोप निगेटिव्ह ऍथलीट आहे. पण त्यांच्यामुळे तुम्हाला फटका बसला. आणि मी गेले तिथे, मला दिसतात माझे कॉम्पिटिटर्स खेळतात ते. माझी टोटल आता जास्ती बिल्ड झाली आणि मला खेळता नाही आलं. मला इतकं वाईट वाटलं सांगते मी. सो आय एम प्रिपेअरिंग इन 2025 फॉर द सेम. म्हणजे 1 वर्ष मधलं गेलं माझं. भिडायचं आता जाऊन. भिडा. आमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत तुम्हाला. थँक्यू. आणि तुमच्या माध्यमातून एक आपल्या देशाच्या एका खेळाडूसाठी राष्ट्रगीत त्या ठिकाणी वाजलं, ही तर अजून आनंदाची बाब आहे. मॅडम, तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही जगज्जेत्या झाल्या, बऱ्याचदा जे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू असतात त्यांना आपल्या गव्हर्नमेंटकडून, सरकारकडून एक नोकरीची ऑफर केली जाते. तशी कोणत्या प्रकारची ऑफर तुम्हाला आली होती? मी जो खेळ खेळते की नाही पॉवर लिफ्टिंगचा, एक तर तो ऑलिम्पिक गेम नाहीये, पण आपले खूप सारे प्रिय खेळ जे आहेत की नाही, जसं की खो खो आहे किंवा बुद्धिबळ आहे, कॅरम आहे, हे खेळ जे आहेत हे ऑलिम्पिक, मल्लखांब आहे, ऑलिम्पिक मध्ये नाहीये. तसं पॉवर लिफ्टिंग हा शक्तीचा खेळ आहे. फेडरेशन मधली भांडणं तो विषय बाजूला राहिला तरी ते पोहोचण्यासाठी तिथेपर्यंत जे जावं लागतं की नाही, म्हणजे बरेच लोक आहेत की जे गव्हर्नमेंट जॉब करतात. पण आता तुम्ही विचार करा, मी ऑलरेडी एक प्रोफेशनल आहे आणि गव्हर्नमेंट जॉब जर मी घेतला आणि गव्हर्नमेंटच्या सवलती जर मी घेतल्या तर मी तो करू शकणारच नाहीये खरं तर. पण मी असे खूप ऍथलीट्स पाहते की त्यांना पाहिजे तसं रिन्युमरेशन मिळत नाही, त्याच्यामुळे ते खेळ कंटिन्यू करू शकत नाहीत. आपण ज्या वेळेला एवढे कष्ट करतो त्यावेळेला त्याचं चीज व्हायला पाहिजे असं वाटणं स्वाभाविक आहे अगदी. आमच्या खेळामध्ये सुद्धा क्लासिक आणि इक्विप्ड असे प्रकार आहेत. त्याच्यापैकी सुद्धा खेळातल्या थोड्याच पार्टला, म्हणजे इक्विप्ड प्रकाराला महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर तर दोन्ही सेमच आहेत. पण खेळातलं राजकारण आणि राजकारणातला खेळखंडोबा हे विषय काही तुला नवीन नाही. म्हणजे आपण त्याच्यावर बोललो तर एक पॉडकास्ट नक्की कमी पडेल. पण तू म्हणतोस ते बरोबर आहे. जॉबच्या ऑफर्स ज्या आहेत त्या येतात, पण बरेच वेळेला ज्याला गरज नसते त्याला येतात. ज्याला गरजू आहे त्याच्यापर्यंत ते पोहोचायला पाहिजे. आता बऱ्याचदा आपण पाहतो की आपल्याकडे एक सगळ्यात फेमस खेळ आहे भारतामध्ये, क्रिकेट. तो सोडून म्हणजे ते अट्रॅक्शन आहे सगळ्यांचं, की बाबा त्याच्याशिवाय दुसरीकडे मुलं जात नाहीत किंवा त्यांचे आई वडील पण त्याच्याकडे जात नाहीत. ऑलिम्पिक मध्ये आपण मागे पडतो, बऱ्याच ठिकाणी आपण मागे पडतो. त्याचं कारण हे लहानपणापासून पर्टिक्युलर क्रिकेटच्या मागे लागणे. पण असे बरेच खेळ आहे की ज्याला मान्यता मिळत नाही. आज खो खो मध्ये आपण आंतरराष्ट्रीय पदक मिळवलं किंवा आपण चॅम्पियन झालो. पण कुठेतरी ह्या बाकीच्या खेळांकडे, पॉवर लिफ्टिंगकडे, खो खो असेल किंवा कबड्डी असेल, याच्याकडे वळताना लोक दिसत नाही. त्याच्या मागचं कारण काय? आता बरं झाला हा मुद्दा छेडला तू. क्रिकेटची आठवण केलीस. क्रिकेट आहे का रे ऑलिम्पिक मध्ये? नाहीये ना. म्हणजे काय की ग्लॅमर आणि पैसा ही जी गोष्ट आहे की नाही, किती मॉबला अपील होतं त्याच्यावरून ते ठरतं. त्या गोष्टीसाठी आपण कदाचित
एका आयुष्यात करू शकू एवढं, कारण खो खोसाठी सुद्धा आयुष्य वाहून घेतलेले लोक मी पाहिलेले आहेत. म्हणजे ते काही कमी कष्ट करतात असं नाहीये. पण विषय असा आहे की कोणाला बाकीच्या देशांमध्ये खेळ कुठला आहे, कुठल्या लेवलचा आहे विचार न करता त्यांना साधन सुविधा पुरवल्या जातात. आपण अजूनही म्हणून तर विकसनशील आहोत ना. मग म्हणून मी म्हणते की एक खेळाडू घडवायचा असेल ना तर एक कुटुंब नाही, अख्खा देश उभा राहावा लागतो. कारण ज्या वेळेला तुम्ही परफेक्ट असता तसं होऊन उपयोग नाही. तुमचे टीममेट्सनी घाण केल्यानंतरही तुम्हाला ती भोगावी लागते. कारण तुम्ही एका कोहॉर्ट, एक नासका आंबा म्हणतो की नाही आपण, तसं. मग ही खेळाखेळातली गोष्ट आहे. तर इंडिव्हिज्युअल खेळ जे आहेत ना त्यांना चांगले दिवस जर यायचे असतील तर बघा तुम्ही कुठलाही खेळाडू घ्या, त्याचा एक तर कुटुंबातला माणूस, त्याचा कोच आणि एखादा राजकारणी, पुढारी किंवा देशातलं कोणीतरी असं त्याच्या मागे जोपर्यंत उभं राहत नाही तोपर्यंत त्याला कुठेतरी पोहोचणं खूप अवघड आहे आपल्याकडे अजून सुद्धा. आणि मजेची गोष्ट अशी आहे की थोडंसं ग्लॅमर जिकडे आहे तिकडे काय वशिलेबाजी कमी आहे का? म्हणजे क्रिकेट खेळणाऱ्यांना सुद्धा हे चुकलंय असं नाहीये. कितीतरी होतकरू क्रिकेटियर्स जे आहेत ते ज्या वेळेला क्लिनिकला डाएट कन्सल्टेशनसाठी येतात त्यावेळेला ते त्यांच्या व्यथा सांगतात की. त्याच्यामुळे आपण काय म्हणू त्याला, आपण विकसित होऊ. जसे आयटीचे जॉब्स जे आहेत ते जग ओपन करून दिले त्यांनी आणि एक ती वसुधैव कुटुंबकमची एक वेगळी लेवल तयार झाली आहे, तसं आपल्याकडचे जे खेळाडू आहेत त्यांना सुद्धा खेळायला मिळेल अशी अपेक्षा करूया. इंटरनॅशनल क्रिकेट सुद्धा बघताना ऑस्ट्रेलियाची टीम असू दे, नाहीतर न्यूझीलंडची असू दे, नाहीतर अजून कुठली असू दे, इंडियन प्लेयर्स तिकडेही दिसतातच सगळे. त्याच्यामुळे एक खेळ आहे तो मासेसनी आपल्याकडचा जो आहे तो असा हृदयाशी कवटाळून धरलाय. तशी लोकप्रियता आणि तसं खेळाविषयीचं प्रेम अजून कुठल्या खेळाला कधी मिळेल हे मी सांगू शकत नाही. पण खेळाडूची जिद्द जी आहे की नाही ती त्याला साथ देणारी आजूबाजूची परिस्थिती जर असेल तर कुठल्या कुठे घेऊन जाते, हे मी फर्स्ट हँड एक्सपिरियन्स केलेलं आहे. त्याच्यामुळे आपण हीच इच्छा, अपेक्षा आणि शुभेच्छा व्यक्त करू शकतो की प्रत्येक खेळाडूला ते पाठबळ जे आहे ते नक्की मिळावं, त्याच्या बाबतीत राजकारण होऊ नये. मॅडम, एक स्पोर्ट्स पर्सन असतो, आपल्याकडे बोललं जातं की स्पोर्ट्समन स्पिरिट, ते ज्याच्याकडे त्याला आयुष्य जगणं सोपं जातं, तर त्याचा तुम्हाला किती फायदा होतो? आता खूप लांबून बघायचं झालं ना तर सुरुवातीला म्हणजे अजूनही मी लेक्चर्स मध्ये माझ्या सांगते की कंपॅरिझन इज अ थीफ ऑफ जॉय. तुम्ही स्वतःची कंपॅरिझन दुसऱ्याशी केलीत की तुम्हाला तुमच्या जगण्याचा आनंद मिळत नाही. पण स्पर्धात्मक जग असं असतं की तिथे आपल्याकडे म्हणतात ना, बाप दाखवून येतं श्राद्ध कर. अरे वजन उचल नाही तर घरी जा. इथे मला सांगू नको तू आमका ढमका असशील तुझ्या घरचा. इथे सिद्ध करायचं. नसेल सिद्ध करायचं तर पैसा फेको तमाशा देखो वाली पण कॅटेगरी आपल्याकडे आहेच आहे. तर ना स्पोर्ट्समन स्पिरिट जे आहे ते कोणाला येतं ते मी तुला सांगते. खेळाडू जो असतो की नाही त्याची व्यथा आहे ना एक्झॅक्ट त्याचा अपोनंट जो आहे ना फक्त त्याला कळत असते, कारण ते दोघं सिमिलर आयुष्य जगत असतात पण ते एकमेकांचे रायव्हल असतात. ज्या वेळेला त्या रायव्हलरीच्या बाहेर जाऊन ते माणूस म्हणून एकमेकांकडे बघायला शिकतात आणि हरण्यातून सुद्धा जगण्याची उमेद, जिंकण्याची उमेद घेऊन बाहेर पडतात, निराश होत नाहीत आणि एका मेडलच्या पलीकडे त्यांची जर्नी जे आहे ते आनंद देते. म्हणजे मी सांगताना नेहमी सांगते की आपल्याकडे श्रीकृष्णांनी लिहिलंय भगवद्गीतेमध्ये, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. हे खूप गुळगुळीत वाटतं, यार हे शक्य नाहीये. पण असं म्हटलं ना फॅन्सी एकदम की प्रोसेस ओरिएंटेड पीपल आर हॅपियर दॅन आउटकम ओरिएंटेड वन्स, की मग खूप भारी वाटतं की नाही. तर ते केव्हा होतं माहितीये का, ज्या वेळेला तुम्हाला तुमच्या स्वतःमध्ये सुधारणा व्हायला लागताना दिसते, तुम्ही माणूस म्हणून ग्रो होता. आणि माणूस म्हणून ग्रो होतानाच्या ज्या गोष्टी आहेत की नाही, म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, हे बेसिक गोष्टी आहेत. स्वाभाविक कर्म हे धर्म असतं. म्हणजे काय की तुम्हाला मनापासून आवडते अशी गोष्ट सापडणं. त्याच्यानंतर अर्थ म्हणजे काय, ऐहिक दृष्ट्या तुम्ही संपन्न असणं. काम म्हणजे बेटर नेक्स्ट जनरेशन, नुसती स्वतःच्या पोटची किंवा प्लेजर सेक्स एवढंच नाही. आणि मोक्ष जो आहे तो मला अजून कळलेला नाहीये, पण एनलाइटनमेंट ती असते. आणि मला स्वस्थ वृत्तामुळे योगाचं पण बॅकग्राऊंड असल्यामुळे त्याच्याविषयीची थिअरी सगळी माहिती आहे. पण असं म्हणतात की ह्या गोष्टींमध्ये माणूस प्रगती करायला लागतो, त्यावेळेला त्याला जगण्याचं समाधान मिळतं आणि स्पिरिट जे आपण म्हणतो ना ते येतं. मग हे प्रॉब्लेम कुठे होतो, मेडल म्हणजे काय आहे, जॉब आहे, प्रसिद्धी आहे, पैसा आहे.
म्हणजे तुम्ही धर्म अर्थ काम मोक्षपैकी कुठे अडकलात? तिथे अडकलात. आणि मग ती जी घासाघीस होते की नाही, मला पाहिजे ते मिळत नाहीये, आणि माणूस आउटवर्ड शोधायला लागतो ते सुख, त्या मेडलशी बांधून घेतो. त्यावेळेला स्पोर्ट्समन स्पिरिट जे आहे की नाही, आणि मग ह्याच्यामध्ये जे चीझी बॉलिवूड मूव्हीजचे सीन असतात की नाही, म्हणजे तुम्ही दंगल पाहिला असेल, तिच्या वडिलांना तिथे कडी लावून लॉक करून घेतात, ह्याच्यापेक्षा सुद्धा चीप राजकारण जे आहे ते मी जवळून खेळामध्ये पाहिलेलं आहे. तुम्ही म्हणता स्पोर्ट्समन स्पिरिट जे आहे ते जागं ठेवण्यासाठी हृदयामध्ये किती कष्ट पडतात, आणि ते ॲथलीट्सना शिकवण्यासाठी दुसऱ्या माझ्या हाताखाली ट्रेन होणाऱ्या असतील किंवा माझ्याकडे कन्सल्टेशनसाठी येणाऱ्या असेल, हे खूप अवघड गोष्ट असते. म्हणजे ते चिखलातलं कमळ असतं की नाही, किंवा त्याच्यावर जे पाणी साचतं ते आळून बसतं की नाही, तसं ह्या सगळ्या घाणीपासून त्यांना लांब ठेवावं लागतं, तर ते क्लीन आणि मेंटली सेन राहतात. म्हणजेच काय, तुम्ही जसं अन्न खातात, ती जसं तुमचं फिलॉसॉफी आहे, तसं तुम्ही आहारती, तुम्ही जे काही ग्रहण करता ते सगळा तुमचा आहार असतो. मग तुम्ही डोळ्यांनी जे बघता, कानाने ऐकता, मनाने जे फील करता, डोक्यात जे विचार घोळवता, ज्या लोकांना फॉलो करता, आयडोलाइज करता, ते सगळे तुमचे आहार होतात. आणि म्हणून मी सांगते की स्पोर्ट्समन स्पिरिट ऐकायसाठी, मिरवायसाठी खूप छान गोष्ट आहे, पण तुम्ही स्वतःच्या आतमध्ये जाऊन स्वतःचा शोध घेत नाही, आणि तुमचा वाय, कारण काय, तुम्ही हे सगळं करताय, पॉवर लिफ्टिंग करताय, क्रिकेट खेळताय, खो खो खेळताय, मलका का खेळताय? हे जर आउटकम ओरिएंटेड असेल ना, मला पैसा पाहिजे, प्रसिद्धी पाहिजे, मेडल पाहिजे, पुरस्कार पाहिजे, तर मग ते अवघड होऊन जातं. मग त्यावेळेस स्पोर्ट्समन स्पिरिट जे ते राखता येत नाही. म्हणून मला उपयोग होतो, पण त्याला माझी जी बाकीची बॅकग्राऊंड आहे ना, त्याचा जास्ती उपयोग होतो ऍक्च्युअल खेळापेक्षा, असं मला वाटतं. नक्कीच मॅडम, स्पोर्ट्समन स्पिरिट हे आउटकम ओरिएंटेड असण्यापेक्षा प्रोसेस ओरिएंटेडच असलं पाहिजे. त्याच माणसाला ते स्पोर्ट्समन स्पिरिट त्याच्याकडे असू शकतं असं मला वाटतं. मला एक सांगा, मुलींनी महिलांनी खेळात का यावं? कोणत्याही स्पोर्ट्समध्ये, मग ते कबड्डी असेल, कुस्ती असेल, पॉवर लिफ्टिंग असेल, क्रिकेट असेल, तुम्हाला काय वाटतं? खूप छान प्रश्न आहे हा. तत्वज्ञान जसं पोट भरल्यानंतर सुचतं की नाही, तसं खेळ हा बेसिक गरजा भागल्यानंतरच पूर्ण ओतून तन मन धन म्हणतो आपण, लक्झरी आहे खेळणं ही. आणि ज्या वेळेस मुली खेळात येतात की नाही, त्यावेळेस तो समाज सधन आहे असं म्हटलं पाहिजे, असं मला वाटतं. कारण की जेंडर इक्वॅलिटी जी आहे ना, ती खूप रॉंग वेनी घेतली जाते. म्हणजे महिला दिनाच्या दिवशी जेव्हा केव्हा मी व्याख्यान द्यायला जाते, त्यावेळेला मी हे आवर्जून सांगते की मुला मुलींना समान वाढवा. याचा आउटकम काय आहे, तर आज मुलीलाही कांदा चिरता येत नाही आणि मुलालाही चिरता येत नाही. तर मुलींनी खेळलं का पाहिजे, याचं कारणच हे आहे, कारण की कितीही समानता असली तरी युटरस जे आहे ना, गर्भाशय, ते फक्त मुलींकडे आहे. आणि दुसरं, मूल 9 महिने वाढवणं आणि जन्माला घालणं, याचा निर्णय जो आहे ना, तो कदाचित म्हणतील काही मुली, मला लग्न नाही करायचं, मला नाही मूल जन्माला घालायचं, मग मी नको देऊ का स्वतःच्या शरीराकडे लक्ष. 2 अँगल आहेत याला. पहिला, मूल जन्माला घातल्यानंतर ते मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे, त्याला मिळणारा जो मायटोकॉन्ड्रिया आहे, मायटोकॉन्ड्रिया म्हणजे आपली जी सेल असते की नाही, त्याचं पॉवर हाऊस असतं. म्हणजे इलेक्ट्रिसिटी गेल्यावर जी अवस्था होईल ना ती, किंवा एखादी ट्रेन असते की नाही कोळशावर चालणारी जुनी, तसं ते पॉवर हाऊस आहे मायटोकॉन्ड्रिया. म्हणजे हा फक्त आईकडून मिळतो बाळाला. म्हणजे विचार करा तुम्ही की फिमेल्स जे आहेत ते किती पॉवरफुल आहेत. हा, हे झालं मूल जन्माला घालण्याच्या दृष्टिकोनातून. दुसरं, हॉर्मोनली आणि इमोशनली एक बेसिक फरक असतो मुला मुलींमध्ये. नाही म्हणलं ना तरी केअरिंग नेचरच्या असतात, इस्ट्रोजन जास्ती असल्यामुळे मुलींना. त्यांना ना 4 लोकांची काळजी घेण्याची एक उपजतच आतून काय म्हणतात त्याला, संवेदना असते. शिवाय जी माणसाचं पूर्ण आयुष्य रन करणारी हॉर्मोन्स आहेत की नाही 4, डोपामिन, एंडॉर्फिन, सेरोटोनिन आणि ऑक्सिटोसिन, आणि यांना पुरून उरणारं स्ट्रेस हॉर्मोन म्हणजे कॉर्टिझॉल तुमचं. तर ह्याच्यामध्ये ऑक्सिटोसिन जे आहे की नाही, त्याचं वेगळ्या प्रकारचं काम जे आहे ना, ते महिलांमध्ये चालतं. मग ही सगळी हॉर्मोन्स जागेवर राहायची असतील तर फिजिकली जी महिला स्ट्रॉंग असते की नाही, तिला हे स्वतःचं मेंटल हेल्थ जे आहे ना, ते सांभाळणं सोपं जातं. ज्यावेळेस स्त्री खेळायला लागते, मुलगी खेळायला लागते, तेव्हा नकळत तिचं खाणं, तिचं झोपणं, तिच्या स्वतःचं
व्हिज्युअलायझेशन, खेळाच्या विषयीचं ग्रूमिंग, तिचा फोकस, तिचा आयुष्याकडे माणूस म्हणून बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो डेव्हलप होतो. चूल आणि मूल मगाशी जसं आपण म्हटलो, त्याच्या बाहेर जाणं का गरजेचं आहे? कारण मला हेच मुलींना सांगावं लागतं की मुलींना मुलींच्या म्हणून जबाबदाऱ्या असतातच. तुम्ही कुटुंब चालवायचं ठरवल्यानंतर त्या येतातच, कारण निसर्गानेच त्या तुम्हाला काही दिलेल्या असतात. पण बरेचदा मुलगी ही स्त्री म्हणूनच वाढते, माणूस म्हणून तिची डेव्हलपमेंट होत नाही. त्याच्यामुळे मुलींनी खेळ खेळायला पाहिजे, मुलींनी सुद्धा छंद जोपासायला पाहिजे, मुलींनी सुद्धा इकॉनॉमिकली आणि इमोशनली इंडिपेंडेंट व्हायला पाहिजे. पण हे सगळं खूप ओव्हरवेल्मिंग होईल आणि मी हे केलंच पाहिजे, केलं नाही तर माझ्या आयुष्याचा काय उपयोग नाही, अशा पद्धतीने न होता माणूस म्हणून ग्रो होण्यासाठी झालं पाहिजे. मग आरोग्याच्या दृष्टिकोनातून, शारीरिक मानसिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून, कुटुंबाच्या दृष्टिकोनातून आणि समाजाच्या दृष्टिकोनातून तिन्ही गोष्टी बघता मुलींनी खेळणं खूप महत्वाचं आहे. सगळ्यांनीच खेळायला पाहिजे, पण मुलींनी तर खेळायलाच पाहिजे. मॅडम, आज आपण पाहतो की मुलींचं साक्षरतेचं प्रमाण आहे मुलांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे बऱ्याचदा लग्न ठरणं वगैरे ह्या गोष्टी होताना दिसत नाहीत. बऱ्याच म्हणजे असे लग्नाळू मुलं खूप आहेत. पण त्याच्या पण पुढे जाऊन आज आपण बघतो समाजामध्ये डिवोर्सचं प्रमाण खूप वाढलंय. हा प्रश्न आम्ही मागच्या पण एका पॉडकास्टमध्ये घेतला होता. पण एक महिला म्हणून मला तुम्हाला विचारावंसं वाटलं, तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं? खूप छान प्रश्न विचारलास तू. कदाचित माझं उत्तर ऐकून तुला त्रास पण होऊ शकतो. नाही, त्रास व्हायचा. लग्न काय आहे असं तुला वाटतं? काय सांगता येईल तुला? लग्न या गोष्टीकडे बघण्याचा तुझा दृष्टिकोन काय आहे? काय म्हणून बघतोस तू? लग्न म्हणजे एक शेवटपर्यंत एक जीवनसाथी पाहिजे, समजून घेणारा, एवढीच कॉन्सेप्ट आहे माझ्यासाठी तरी. बरोबर. निसर्गतःच माणूस जो आहे ना, तो एकाच माणसाबरोबर आयुष्यभर जगण्यासाठी जन्माला नाहीये आलेला. काही ना काहीतरी ग्रूमिंग त्याचं तसं करावं लागतं. म्हणजे त्याला रोमॅन्टिसाइज करणं असू देत, पॅट्रिआर्की आहे शेवटी आपल्याकडे. आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये मुली जातात नांदायला. परवाच आम्ही मेघालय ईस्टर्न पार्ट जो आहे भारताचा, तिथे सगळीकडे जाऊन आलो. तर काही राज्यांमध्ये ना मुलं जातात नांदायला, मुलीचं आडनाव लागतं, आईची संपत्ती मुलीकडे जाते. मग एका धर्मादाय हॉस्पिटलमध्ये माझा मामा जो आहे रामकृष्ण मिशनमध्ये त्यांनी संन्यास घेतलेला आहे, तर तो मजेशीर गोष्ट सांगत होता की तिथे जॉबसाठी असणारा जो डॉक्टर आहे त्याचं प्लेन MBBS झालेलं होतं. तर MBBS झाल्याच्या नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन जनरली करतात लोक. यांनी विचारलं, बाबा तू का नाही केलं? तर म्हणे, आई म्हणाली तू तर नांदायलाच जाणार, मग काय उपयोग, मग तू तिकडे गेल्यावर ठरव काय करायचं ते. तर माझं म्हणणं काय की इथे प्रश्न मुली साक्षर आहेत किंवा डिवोर्सचं प्रमाण वाढलंय हा मुद्दा नाहीये. जसं आपण म्हणतो ना की पोझिशन ऑफ पॉवर चेंज होते, तसं गणित चेंज होतात. म्हणजे डिवोर्सचं प्रमाण आपल्याकडे आत्ता वाढतंय, पण परदेशांमध्ये बघशील तू तर हे इतकं कॉमन आहे लग्नच न करणं किंवा मल्टिपल लग्न होणं, की आपल्याकडे हे आत्ता वाढतंय. ह्याच्याकडे लक्ष जाण्याचं कारण म्हणजे महिला ज्या आहेत की नाही त्या इकॉनॉमिकली आणि इमोशनली इंडिपेंडेंट होतात. त्यांना ना बुलशिट नको आहे कुठलंच. म्हणजे खरं जेन्युइन प्रॉब्लेम काय असतो, मुलं शिकणार पण नाहीत, जॉब पण करणार नाहीत, घरात काम पण करणार नाहीत, मुलं वाढवण्यात हेल्प पण करणार नाहीत, आणि मग म्हणणार की मला डिवोर्स का देतेस तू म्हणून. हे जसं आहे तसं वैचारिक पातळीवर जमत नाही किंवा शारीरिक कम्पॅटेबिलिटी नाहीये, ही कारणं सुद्धा आहेत. आणि हे जे प्रमाण आहे हे सगळ्या क्लासेसमध्ये दिसतंय. का? कारण की अधिकारांची जी जाणीव आहे की नाही किंवा माणूस म्हणून जगण्याची जी जाणीव आहे की नाही ती जशी वाढत जाते तसं कॉम्प्रोमाइज कुठल्या गोष्टींच्या बेसवर करायचं नाही हे तयार होतं. खूप मार खाऊन घेणाऱ्या ज्या बायका असतात की नाही त्या जशा खालच्या सोशो इकॉनॉमिक क्लासमध्ये आहेत ना तशा वरती पण आहेत. म्हणजे पैसे हा प्रॉब्लेमच नसतो रिलेशनमध्ये, अशी पण घरं आहेत की जिकडे फिजिकल अब्यूज आहे, इमोशनल अब्यूज आहे. पूर्वी सांगितलं जायचं पिढ्यानपिढ्या की तू आता तिकडे गेलीस ना तर आता तू मेल्यावरच तिथनं बाहेर पडणार, डोली में जाएगी अर्थी में बाहेर आएगी. आता तसं राहिलेलं नाहीये. आता आई वडील सपोर्ट करतात
याची दुसरी बाजू पण काय आहे की नको तसली भांड्याला भांडी वाजणं जे आहे, थोड्या कुरबुरीवरून सुद्धा वेगळं होणं जे आहे ते वाढलंय. तसं व्हायला तर नको आहे. संवाद पाहिजे. आणि तू म्हणाला शेवटपर्यंत साथ जी आहे ती कधी होऊ शकते, ज्या वेळेला ते 2 लाईफ पार्टनर जे आहेत ते ह्या सगळ्या पातळ्यांवर एकमेकांना एक्सप्लोर करून, समजून घेऊन, एकमेकांच्या गरजा, उणीवा ह्याला साथ देतील, त्यावेळेला ते होईल. येतंय लक्षात? आणि मग अपेक्षा एकाच माणसाकडून ठेवायच्या, म्हणजे स्त्रियांचं सुद्धा कदाचित असं कमवून तूच आणायचं, घरातलं पण तूच बघायचं, पोरांना पण तूच सांभाळायचं, असं ओव्हरवेल्मिंगली पुरुषांना त्रास देणारेही बायका हल्ली आहेत. मग तो काय म्हणतो, माझ्या डोक्याला झाली अक्कलही, आता मला नाही झेपत आहे हे. दोन्ही दृष्टिकोनातून आहे. एखाद्याची घुसमट किंवा गळेचेपी व्हायला लागली त्या ह्याच्यामध्ये की जोडपी जी आहेत ती विरक्त होतात. ऑफिशियली डिवोर्स न घेता सुद्धा वेगवेगळे राहणारे जे लोक आहेत त्यांचं पण प्रमाण खूप आहे. आणि माझं म्हणणं असं आहे की आयुष्य ही इतकी मोठी गोष्ट आहे की डिवोर्स घेतला म्हणजे संपलं, ते बघण्याचा जो दृष्टिकोन आहे की नाही, त्या माणसाला माहिती ना त्याचे प्रॉब्लेम्स काय आहेत. ते जजमेंट्स पास करणं आणि बॅकबिचिंग करणं हे त्याच्यावरचं उत्तर असू शकत नाही, कारण मेंटल हेल्थ जी आहे की नाही ती आत्ताशी आपण डिस्कस करायला लागलोय. रिलेशनशिप्स मधले प्रॉब्लेम्स आत्ताशी, मी म्हणलं ना की जसं मुली खेळांमध्ये जाणं हे सधन समाजाचं लक्षण आहे, तसं मुलींनी त्यांच्या अस्तित्वाविषयीचे प्रश्न जे आहेत ते उपस्थित करणं आणि मला अशा पद्धतीने नाही अशा पद्धतीने जगायचंय म्हणणं हे सुद्धा आत्ता घडायला लागलंय ना. मग ऑब्व्हियसली प्रमाण जे आहे ते वाढलेलं दिसणार. एक ले पर्सन म्हणून मी हे सांगू शकते, इन डेप्थ या गोष्टीविषयी काम करणारे लोक आहेत किंवा वकील आहेत ते तुला जास्ती डेप्थ मध्ये सांगू शकतील कदाचित. पण महिला म्हणून माझा दृष्टिकोन असा आहे की ज्या वेळेला कपलमध्ये स्त्री पुरुष रोल्स काही बेसिक असणार, पण माणूस म्हणून एकमेकांना समजून घेण्यामध्ये, एक्सप्लोर करण्यामध्ये, माणूस म्हणून ग्रो एकत्र होत नसतील ते, किंवा त्यांच्या गरजा भागत नसतील, तर ते ओढत ओढत लोडणं म्हणतो की नाही आपण, म्हणजे ते बरोबर नाहीये. आरोग्याचं केस टेकिंग जे आहे ते घेताना मानसिक आरोग्य जे आहे त्याच्याविषयीचे मी प्रश्न विचारते. त्यावेळेस जर हे प्रश्न निघाले ना, इररिस्पेक्टिव्ह ऑफ एज और जेंडर, क्लिनिकमध्ये लोकांना डोळ्यात पाणी येऊन आणून रडताना मी पाहिलंय. इतक्या त्यांच्या, म्हणजे त्यांना सगळ्या दृष्टीने ते संपन्न असतात, पण त्यांना ते समाधान नसतं. तू जे म्हणतो ना एकत्र आयुष्य जगणं, विटनेस करणं, त्याचं. आणि साधे बोलून सुटणाऱ्या गोष्टी असतात पण बोललं जात नाही. म्हणूनच कम्युनिकेशन, एकमेकांबरोबर ग्रो होणं हा बेस जर धरला तर ऍटलिस्ट मिडल क्लास, अप्पर मिडल क्लासमध्ये हे प्रॉब्लेम्स जे आहेत ते सॉल्व्ह होऊ शकतात. आणि खालच्या कॅटेगरीजमध्ये जर बघायला गेलं तर त्यांनी माणूस म्हणून वागलं पाहिजे, जनावरासारखं नाही. हे अगदी बेसिक आहे असं मला वाटतं. मॅडम, काही ठिकाणी असं आपल्याला पाहायला मिळतं की खूप कमी वयात मुलींची लग्न, जे 18 वय आहे मुलींचं, ते झाल्या लगेच मुलींची लग्न लावण्यासाठी त्यांचे आई वडील हे प्रयत्न करताना दिसतात किंवा लावली जातात. ती लग्न लावल्यानंतर त्या मुलींची मानसिकता काय असते आणि त्यांना कोणत्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं? एकदमच म्हणजे कळीचा प्रश्न विचारलायस तू. कदाचित तुला माहिती असेल, मुलींचं लग्न लावलं जातं ही एक बाजू आहे. आता प्रश्न तू बरोबर माणसाला विचारलायस की नाही ते मी नाही सांगू शकत, कारण की 19व्या वर्षीच मी स्वतः निर्णय घेतला की मला लग्न करायचंय, ह्याच माणसाशी करायचंय. 20व्या वर्षी लग्न करून सेम इयर मध्ये माझं मूल पण जन्माला घातलं मी. ऋतुपर्ण आता मोठा माझा 4th इयर MBBS ला आहे गव्हर्नमेंट कॉलेजला, आणि धाकटा 18 वर्षाचा झालाय ऑलरेडी. त्याच्यामुळे तू जो सिनारिओ सांगतोयस तो लादलेला सिनारिओ आणि घेतलेला निर्णय यातला जो फरक आहे ना तो मी तुला सांगते. पण तू जे विचारलंस की नाही 18 वर्षाच्या झाल्या की लगेच शोधाशोध सुरू होते आणि खपवा माल एकदाचा, कारण की कितीही नाही म्हणलं ना तरी मुलाकडचे आणि मुलीकडचे मानपान, रुसवे फुगवे हे सगळं आपल्याकडे अजूनही आहे, तसंच चालू आहे. बदललेत प्रकार त्याचे. फक्त एवढ्या लहान वयामध्ये 18 वर्षाचं असताना खरं तर ना माणूस म्हणून तसं पाहायला गेलं तर अक्कलच नसते आलेली काही. आणि त्यात ती मुलगी दुसऱ्याच्या घरात जाणार. बघ ना तू, अजून तर 99.99999% मुलगीच जाते नांदायला. आता नवरा बायको मिळून वेगळ्या ठिकाणी शहरात आपलं घर बसवतात, त्याच्यामुळे ते दोघंही नांदायला आलेले असतात. पण तरी पण पितृसत्ताक असल्यामुळे
मुलगीच नांदायला, तिचंच आडनाव चेंज होतं, तिचंच परिसर चेंज होतो, तिचे फ्रेंड्स जे आहेत ते जातात, तिचं घर ते सगळंच जातच, म्हणजे बदलच होतो. अशा बाळ अवस्थेत असलेली मुलगी ज्यावेळेस लग्न होऊन दुसऱ्या घरात जाते, त्यावेळेला खरं तर तिला आयुष्याविषयी कडून अपेक्षा काय आहेत, तिला काय करायचंय हे सुद्धा माहिती नसतं. त्यात ती चूल मूल झाडणं पुसणं, घरातल्या मोठ्यांची सेवा शुश्रूषा करणं, मुळं जन्माला घालणं यात पटपट जर अडकली ना, तर माणूस म्हणून तिचं अस्तित्व संपतं. त्याच्यानंतर तिने जर करिअरकडे बघण्याचा निर्णय घेतला तर पोस्टपार्टम डिप्रेशन नावाची गोष्ट आहे ती खरी असते. त्याच्यानंतर सुद्धा कॉन्फिडन्स ठेवून बाहेर जगात पडून काही गोष्टी ज्या आहेत त्याला फेस करणं जे आहे की नाही, त्याच्याविषयीचा तिचा दृष्टिकोन बदललेला असतो. अशा वेळेला ना मला कौतुक वाटतं की घरातल्या घरात काहीतरी उद्योग चालू करणाऱ्या ज्या मुली असतात, बायका असतात की नाही, गृहोद्योग. हा, पण काही मुली असतात त्यांना नसते ना आवड त्याची. मग ते मोत्याचे दागिने विण आणि पापड लाट आणि डबे करून दे हे तिला ऑलरेडी नको असतं आणि ते तिला करावं लागतं, असंही होतं. तर माझं म्हणणं की खूप लहान वयामध्ये बळजबरीने लग्न लावून देणं, मुलाचं असेल किंवा हल्ली काही मुलांना पण म्हणलं जातं कर आता लवकर लग्न, आणि त्याला करायचं नसतं. लग्नाचं वय खरंच पुढे गेलंय आणि लग्न करणं हा जो निर्णय आहे की नाही, हा ज्या त्या व्यक्तीला घेऊ दिला पाहिजे. सोसायटीनी प्रेशराईज नाही करायला पाहिजे, आई वडिलांनी नातेवाईकांनी प्रेशराईज नाही करायला पाहिजे. आता बऱ्याच युथमध्ये असं दिसतं की आम्हाला लग्न करायचं पण मुलं नाही जन्माला घालायची, आम्हाला लग्नच नाहीये करायचं, आम्हाला पार्टनर आमच्या पद्धतीचा पाहिजे. नवरा किंवा बायको शब्दाच्या ऐवजी पार्टनर शब्द वापरायला लागलेत लोक. म्हणून लवकर लग्न केल्यानंतर येणारे मेन प्रॉब्लेम्स जे आहेत ना ते हेच आहेत की व्यक्ती म्हणून त्याला स्वतःचा स्व जो आहे तो न सापडणं, त्याला ज्या वेळेस ते शोधायची इच्छा होते त्यावेळेला रिसोर्सेस अवेलेबल, पाठिंबा अवेलेबल नसणं, माणूस म्हणून अस्तित्व संपणं आणि त्याच्यातून निराशा येणं, आणि स्वतःच्या बरोबर आरोग्याकडे कशाकडेच लक्ष दिलं जात नाही. आणि मग कमी वयामध्ये म्हाताऱ्या वयाचे प्रॉब्लेम झालेल्या ज्या मुली आहेत की नाही त्या येतात. त्याच्यामुळे लग्न लादलं जाऊ नये कोणावरच, मुलगी किंवा मुलावर, असं माझं प्रामाणिक मत आहे. मॅडम, लग्न लादलं जाऊ नये, तुम्ही स्वतःच्या मनाने लग्न केलं असं आता तुम्ही सांगितलं. असे बरेच मुलं मुली आज स्वतःच्या मनाने लग्न करतात, पण आजही काही ठिकाणी स्वतःची समाजासमोर खोटी प्रतिष्ठा जपण्यासाठी ऑनर किलिंग सारखे मुद्दे आपल्या समोर येतात. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? ऑनर किलिंग जे आहे की नाही म्हणजे गंभीर मुद्दा आहे हा. त्या नावातच आहे खरं तर. कोणाचा आणि कसला ऑनर. मी तुला म्हटलं प्रेमविवाह होतात, ते प्रेमविवाह केलेल्यांचे नंतर डिवोर्सही होतात लगेच 6 महिने, 6 वर्ष, 10 वर्षात सुद्धा. म्हणजे विचार करावा की खरंच हेच एकमेकांच्या प्रेमात पडले होते का, हा एक भाग आहे. आणि मी जसं म्हटलं तसं सधन समाजाचं लक्षण जर असेल ना, मुली खेळतायत, वेगवेगळी क्षेत्र पादाक्रांत करतायत, आकाशात झेप घेतायत, पाहिजे ते करिअर चूज करतायत, मुलं जन्माला घालायची की नाही हे ठरवतायत. हा जर जिजाऊंनी, सावित्रीबाई फुलेंनी, त्यांच्या पाठीमागे उभ्या राहिलेल्या महात्मा फुलेंनी घालून दिलेल्या बेसचा जर कळस असेल ना, तर ना हे पाताळ आहे. ऑनर किलिंग हे म्हणजे वैचारिक दारिद्र्य जे आहे की नाही. म्हणूनच मी सांगते की तुम्ही खाता तो घास जर तुमची फिलॉसॉफी आहे, तुम्ही जगता ते आयुष्य हे जर तुमची विचार करण्याची पद्धत आहे, तर हे एका प्रकारचं आहरण ग्रहण केलेलं वैचारिक दारिद्र्यच आहे ना. माणसाला माणूस म्हणून शून्य किंमत असणं आणि पैसा, प्रतिष्ठा, जात पात, धर्म हे गोष्ट म्हणजेच जगणं आहे. तर मग म्हणजे आर्ग्यू सुद्धा करू शकत नाही आपण. कारण ज्याला काही बुडखा शेंडाच नाहीये त्याला तुम्ही समजून तरी काय सांगणार आहात. ज्या वेळेला हिंसा येते आणि ऑनर आणि त्याच्या पुढे किलिंग आहे, यातच सगळं येतं असं मला वाटतं. ऑनर कुठल्या गोष्टीचा असला पाहिजे? तुम्ही समाजासाठी काही करताय, तुम्ही स्वतः चांगले माणूस आहात, तुम्ही कुटुंबासाठी काही करताय, तुम्ही स्वतःचं काही सृजन करताय, म्हणजे लिहिताय, वाचताय किंवा कोणाच्या मदतीला येताय, तुम्ही तुमचं स्वतःचं आयुष्य आनंदाने जगताय,
हे सुद्धा सांगते की ऑनरेबल गोष्ट असू शकते. देशासाठी काहीतरी करताय, बरोबर. दुसऱ्याचा जीव घेताय, ह्यात काय आलंय तेव्हा? माझं म्हणणंच हे आहे की महिलांच्या दृष्टिकोनातून ऍटलिस्ट मी तेच म्हटलं की महिला आणि पुरुष हा जो भेद आहे की नाही, हा जातपात भेद झाला. म्हणजेच काय, पॉवर कुठे आहे त्याच्यावर अब्यूज कुणाचं होणार ते ठरतं. बरोबर. ह्याचीच दुसरी बाजू दुसरी आहे. त्याच्यामुळे माझं मत तुम्ही विचाराल ना तर मला शब्द कमी पडतील, एवढं जहाल मत आहे माझं त्याविषयी. माझं म्हणणंच ते आहे की माणसाला माणसासारखं माणूस म्हणून जगता येणं ही जी गोष्ट आहे की नाही, ही तुमचं जेंडर, तुमचं जातपात, तुम्ही जिथं जन्माला आलात ती जागा, तुम्ही जे कपडे घालता ते कपडे, तुम्ही ज्या देशात राहता तो देश, याच्या पलीकडे जाणारी गोष्ट आहे. आणि म्हणूनच जेव्हा दोन वेगवेगळ्या भाषा असणारी माणसं एकमेकांकडे बघून हसतात, ती हसण्याची भाषा कळते. रडतात त्यावेळेला कळतं हे रडतायत ते. तसं प्रेम ही सुद्धा जगाची सगळ्या भाषा आहे ना, इरिस्पेक्टिव्ह ऑफ युअर लँग्वेज ऑफ कम्युनिकेशन. तसंच हे जे आहे की नाही, हे बरोबर नाहीये आणि ते बदलण्यासाठी विचारच बदलावे लागतील, असं माझं मत आहे. त्यालाच एक रिलेटेड वास्तववादी मुद्दा आहे. आज आपले उद्योग ग्लोबल झाले, आपले विचार बऱ्याच जणांचे ग्लोबल झाले, आपली कामं ग्लोबल झाली. आपण ग्लोबली फिरायला जाऊ लागलो, पण त्याच ठिकाणी हुंडाबळी दिला जातो. त्याच्या मागे काय कारण असावं? अजूनही त्या एका चौकटीत किंवा त्या जोखडात भारतीय समाज किंवा महाराष्ट्रातील समाज अडकून पडलाय. भुळे आणि पळपुटे लोक असतात. त्या बाईनी घरात यायचं, मुलं जन्माला घालायची, वंशाला दिवे द्यायचे, तुमच्यासाठी गाडी घोडे घ्यायसाठी पैसे पण आणायचे आणि त्याच्यापैकी काही एक जमत नसेल तर तुम्ही तिचा जीव घ्यायचा. आणि प्रत्यक्ष जीव घेतला जातो अशा केसेस नोंदवल्या तरी जातात. नुसताच मानसिक छळ होतो की नाही, अशा कितीतरी केसेस असतात की ज्याला हुंडाबळी म्हणजे ऍक्च्युअल जीव जाणं असं नाही म्हणता येणार. खूपच म्हणजे हात आणि पाय गार पडले माझं हे उत्तर देताना. जीव कळवळून टाकणारी गोष्ट आहे ही. मी तेच म्हणते, ही विचारधारा आहे आणि ही बदलण्यासाठी की नाही डोक्यातले किडे जे आहेत ना, त्याचीच साफसफाई करावी लागणार आहे. तुम्हाला जिथे स्वतःविषयी काहीतरी चांगलं वाटावं, माणूस म्हणून जी जडणघडण आहे ती नीट व्हावी, याच्यासाठी खरंच घरातल्या लोकांनी प्रयत्न केला पाहिजे. कशाला पाहिजे तुम्हाला आयतं सगळं, हेच मला कळत नाही. कर्तृत्व शून्य आहात का तुम्ही? तुम्हाला कसं पाहिजे असतं दुसऱ्याकडून काही? तुम्ही दुसऱ्याकडून मदत मागू शकता, हक्क नाही तुम्ही असं गाजवू शकत. आणि ही कन्सेप्टच शब्द मी तेच म्हणते, ऑनर किलिंग काय आणि हुंडाबळी काय, हे शब्द सुद्धा अस्तित्वात आहेत. ह्याची सुद्धा लाज वाटायला पाहिजे माहितीये का आपल्याला. काय बोलणार ह्याच्यावर? नागड्यांनी धिंड काढा गळ्यात चपलांचा हार घालून, असं तर मी म्हणू शकत नाही. द्यावी तेवढी शिक्षा कमी आहे या असल्या गोष्टींसाठी. मॅडम, तुम्ही म्हणताय की हे दोन शब्द अस्तित्वात पण नसले पाहिजे, हे अगदी योग्य आहे. पण हे घडत असताना हुंडाबळी असेल किंवा ऑनर किलिंग, त्यात महिलांचाही समावेश असतो. अशा महिलांना काय सांगाल? तेच सांगते मी, अन्याय आणि अत्याचार करणं ही मानसिकता आहे, त्याचा जेंडरशी संबंध नाहीये. म्हणून तर मी तुम्हाला म्हटलं की बळी आणि किलिंग याच्यामध्ये ऍक्च्युअल मेल्यानंतर त्याची कुठे नोंद तरी होते. ज्या वेळेला फक्त मानसिक पातळीवर किंवा दिसणार नाही अशा पद्धतीने शारीरिक पातळीवर या गोष्टी चालू असतात की नाही, त्यावेळेला त्याला किती धागेदोरे असतात हे त्याच्यावर कथा आणि कादंबऱ्या लिहिल्या जातील, ते जे छळ असतात त्याच्यावर. आणि म्हणून तर मी तुम्हाला म्हणेन ना की जेंडरचा विषयच नाहीये हा. माणूस म्हणून तुम्ही काय आहात त्याचं प्रतिबिंब आहे हे डायरेक्ट. सुरक्षेचा प्रश्न येतो त्यावेळेला हाच मुद्दा निघतो की महिलांच्या. महिला सुरक्षेचा एक खूप मोठा मुद्दा आपल्याकडे आहे. बऱ्याच ठिकाणी आपण बलात्काराच्या घटना घडताना बघतो, विनयभंगाच्या घटना घडताना बघतो. काय ठोस पावलं उचलली पाहिजेत सरकारच्या बाजूने किंवा आपल्या बाजूने, की ह्या गोष्टी कुठेतरी आटोक्यात येतील? सरकारच्या बाजूने काय पावलं उचलली गेली पाहिजेत हे याच्याविषयी मत व्यक्त करणं हे माझं क्षेत्र नाही.
किंवा ते मी करणारही नाही, कारण ज्या गोष्टी हाताबाहेरच्या असतात की नाही त्याच्याविषयी फार नुसतीच चर्चा होते की रस्त्यावर खड्डे पडले, डायरेक्ट पंतप्रधानांची चूक आहे, हे काही मला पटत नाही. सुरक्षित असणं याचा अर्थ काय? तुम्हाला अभिव्यक्त होता येणं. मग ते तुमचं वैचारिक असू दे, मानसिक असू दे, नाही तर शारीरिक असू दे. काहीतरी लिहिलं म्हणून गोळी घालणं, काहीतरी बोललं म्हणून गळा दाबणं, आणि काहीच नाहीये समोर दिसलं ते ओरबाडून घ्यायचंय म्हणून हात टाकणं, या ज्या गोष्टी आहेत की नाही या तेव्हाच घडतात ज्या वेळेला गुन्हेगाराला आपण केलेला गुन्हा जो आहे त्याला काहीही फारशी शिक्षा होणार नाही हे माहिती असतं. आणि मगाशी मी म्हणलं तसं हे गुन्हे करणारे जे लोक आहेत ना हे पॉवर पोझिशन मधले असतात. म्हणजे कसं, अत्याचार फक्त स्त्रियांवरच होतात हे आपण बरेचदा ऐकलेलं असतं, पण कितीतरी लहान मुलं, जेंडर बॉईज, बाललैंगिक आणि मोठी सुद्धा वयात आलेली मुलं यांच्या बाबतीत सुद्धा अत्याचार घडतात. पण महिला जेवढ्या आत्ता तरी सांगायला लागल्यात किंवा दाद मागायला लागल्यात ते काम तर त्या मुलांना आणि पुरुषांना करताच येत नाही, कारण रडायचं आणि मदत मागायची ते शिकवलेलंच नसतं. आणि मग होतंय काय माहितीये का, खऱ्या खऱ्या ज्या बायकांवर अत्याचार होतात ना त्या राहिल्या बाजूला. आणि तुम्ही मगाशी म्हणालात ना की ऑनर किलिंग आणि हुंडाबळीमध्ये महिलांचा सुद्धा सहभाग असतो, तसंच उलटी बाजू आहे. जिच्यावर कधी बलात्कार झालेला नाहीये अशी बाई जातेच की मला पाहिजे तेवढे खोट्या केसेस करायला. म्हणजेच काय, अधिकार आला की त्याचा गैरवापर आला. तुम्ही अधिकाराच्या क्षेत्रामध्ये आहात याचा तुम्ही फायदा करून घ्यायचा आहे का त्याचा योग्य ठिकाणी तुम्ही विचार करून ज्या लोकांवर खरंच अन्याय होतोय त्यांच्यासाठी ते सोडायचंय, हे कळायसाठी सुद्धा अक्कल आणि बुद्धी लागते. आणि खरंच त्या माणसामधलं माणूस पण शिल्लक असावं लागतं. खूप वेळेला मी म्हणते की मला श्रीकृष्ण एका दृष्टिकोनातून खूप आवडतो. श्रीरामाची भक्त आहे मी, जय श्रीराम म्हणते मी घरातून बाहेर पडताना प्रत्येक वेळेला. चांगला मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणतात, उत्तम पुरुष आहे तो. बायको गेली ना धरणीच्या पोटात त्याची, लोक बोलले म्हणून, बापा वेगळी वाढली त्याची पोरं, भावाला जलसमाधी घ्यावी लागली, बाप विरह व्याकुळ होऊन मेला. एवढी सगळी जी आहे की नाही शोकांतिका ती चांगल्या माणसाची आहे. हो, आपण असं समजतो की चांगल्या माणसाचं चांगलं होईल. आज तुम्ही साडी नेसून डोक्यावर पदर घेऊन निघालात ना तरी पण बघणारे लोक आहेत. परदेशात जा तुम्ही, छोटी चड्डी घातली तरी कोणाला काही फरक पडत नाही. म्हणजेच काय, तुम्ही घालता ते कपडे, बोलता ते शब्द किंवा अभिव्यक्त होताय ती अभिव्यक्ती याच्याशी संबंधच नाहीये काही सुरक्षेचा, मानसिकता आहे ती. आणि माझं म्हणणंच ते आहे. म्हणून तर ना माणसाने माणूस म्हणून डेव्हलप होण्यासाठीचं जे ग्रूमिंग आहे की नाही ते तेव्हाच होऊ शकतं ज्या वेळेला माणसाला एवढ्या सगळ्या बाजू आहेत. आणि स्त्री सुद्धा माणूस आहे, पुरुष सुद्धा माणूस आहे, त्याच्याकडे अधिकार नसले तरी सुद्धा तो माणूस आहे हे अधिकार पदावर असलेल्याला कळतं. बेसिक ह्युमन राईट्सची गोष्ट आहे ही. आणि अन्याय होतात, अत्याचार होतात, त्याच्यावर स्ट्रिक्ट ऍक्शन जी आहे ती घेतली गेली पाहिजे असं ज्यावेळेस मी म्हणते त्यावेळेस आपल्याकडे त्या मानाने म्हणताना म्हटलेली पद्धतच आहे की चोर सोडून संन्याशाला फाशी असं होऊ नये. त्याच्यामुळं कितीही जणांना माफ केले त्यांचे गुन्हे तरी एक जो गुन्हेगार नाहीये त्याला शिक्षा होऊ नये याची काळजी घेण्याच्या पोटी अत्याचार जे आहेत त्याला प्रतिबंध लागणं हे अशक्यप्राय झालंय आता. त्याच्यामुळे महिला दिनाच्या निमित्ताने जे सेल्फ डिफेन्सचे महिलांच्या सेमिनार होतात ना खूप कळवळतं माझ्या छातीत आणि पोटामध्ये. महिलांना सुरक्षा स्वतःची करता यायला पाहिजे, पुरुषांनाही स्वतःची सुरक्षा करता यायला पाहिजे. अरे पण बलात्कार जो आहे ना तो पहिल्यांदा डोक्यात घडतो ना करणाऱ्याच्या, त्याच्यावर कोण काम करणार? त्याच्यावर काम व्हायला पाहिजे. म्हणजेच तुमचे अधिकार जे आहेत की नाही त्याचा उपयोग जो आहे तो चांगल्या गोष्टींसाठी करायचा आहे का हे असं काहीतरी नासधूस करून दुसऱ्याचं बर्बाद करायचंय सगळं. हे ह्याच्यासाठीचा सदसद विवेक जो आहे की नाही तो येत नाही जोपर्यंत तोपर्यंत त्याचं प्रमाण नाही कमी होणार. शिक्षा जी आहे की नाही त्याने आळा नक्की बसू शकतो. ह्याच्यावर काहीतरी करायला पाहिजे, पण काय करायला पाहिजे ते मी नाही बोलणार, कारण मग काय होतं ते नको आपल्याला. एक खटला किंवा एक केस कोर्टात प्रलंबित आहे, समलैंगिक विवाह. तर आपण लेस्बियन्स म्हणू शकतो
महिला आहेत ज्यांना विवाह करायचा आहे, तर ते प्रतीक्षेत आहेत अजून. त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? असं व्हायला पाहिजे का, की त्यांच्या विवाहाला मान्यता मिळाली पाहिजे का? मी तुला काही वेळापूर्वी एक प्रश्न विचारला होता, लग्न म्हणजे काय असं तुला वाटतं? शेवटपर्यंतचा. तर ना, आता जे तू जसं म्हणालास लेस्बियन्स महिलांच्या विषयी बोललास, तर जी आता मी समजा एक टिपिकल बाई आहे आणि मी स्ट्रेट आहे, तर कदाचित मला हे अंडरस्टँडच नाही होणार की त्यांना का गरज आहे त्याची ते. पण मग माणूस म्हणून माझा रोल काय आहे? ज्या गोष्टी मला कळत नाहीत किंवा दिसत नाहीत किंवा अनुभवता येत नाहीत त्या गोष्टी नाहीच आहेत असं म्हणून डोळे झाकून डिनाय केलं तर कसं होईल? इलेक्ट्रिसिटी दिसते का आपल्याला? नाही दिसत ना, पण प्रकाश तर मिळतोय ना त्याचा आपल्याला. आलं का तुझ्या लक्षात? तसं एखाद्या स्त्रीला, एखाद्या मुलीला विवाह करायचा आहे म्हणजे काय? तर दुसऱ्या एका मुलीबरोबर सगळ्या पद्धतीने विवाहाचे जे अंग आहेत ना, जे माणसाच्या जगण्याचे तेच आहेत शेवटी, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. प्रश्न कुठे येतो? मैत्रिणी तर दोन चांगल्या असतातच, जीवश्च कंठश्च मित्र जसे असतात तशा मैत्रिणी. म्हणून काय दोन मित्रांना कोणी गे म्हणत नाही, तसं दोन खूप जीवाभावाच्या मैत्रिणी त्यांना कोणी लेस्बियन म्हणत नाही. मग राहतो कुठला भाग? काम. म्हणजेच काय की सेक्स आणि प्लेजर ह्या गोष्टी दोघांना मिळून एकत्र पाहिजेत आणि दोघांना मिळून मैत्रिणी सुद्धा मुलं वाढवतात ना. माय मरो मावशी जोगो आलंय कुठून? समाजाला महिलांनी एकमेकांच्या बरोबर राहण्याची गरजच आहे. पण सगळ्या गरजा ज्या आहेत त्या मला त्यातल्या मुख्य लैंगिक गरजा मला ह्या माणसाकडनं भागवायच्यात, मुलीला मुलीकडनं भागवायच्यात. याच्यावर स्ट्रेट लोकांचा आक्षेप असू शकतो. बाकीच्या देशांमध्ये, कितीतरी देशांमध्ये लिगल आहे हे. आपल्याकडे ते कधी होणार नाही मला माहित नाही, पण तू वैयक्तिक माझं मत विचारलंस. माझं म्हणणंच हे आहे, कदाचित मी समजून घेऊ शकणार नाही, कदाचित मला माहिती नाही त्या कडेला काय येते, पण म्हणून ते अस्तित्वातच नाहीये किंवा असू नये असं म्हणून मी काही डोळे झाकून बसणाऱ्यांपैकी नाही. माझा मुद्दाच तो आहे की माणसाला जगण्याचा पूर्ण आनंद आणि अनुभव आणि ग्रोथ जी आहे ना ती जन्माला आल्यानंतर मिळायला पाहिजे. कारण आपल्याकडे काय म्हणतात, 84 लक्ष योनी ज्या आहेत त्याच्यानंतर माणसाचा जन्म मिळतो. आणि तो हे काय हुंडाबळी, ऑनर किलिंग, बलात्कार आणि तुझं माझं आणि तू गे मी स्ट्रेट असं करून घालवणार आहे का आपण? एवढ्यासाठी आहे का आयुष्य? ज्याचं आयुष्य जशा पद्धतीने जगायचंय तो जर संहारक ठरणार नसेल. हेल्थची पार्कनी केलेली व्याख्या काय माहिती का, जी जगभरात मान्य आहे ती, हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल, सोशल, स्पिरिच्युअल वेलबिंग, नॉट मेअरली इन अब्सेन्स ऑफ डिसीज. मेंटल हेल्थ पण येते त्यात. अ हेल्दी पर्सन शुड लीड सोशली आणि इकॉनॉमिकली प्रोडक्टिव्ह लाईफ. मग एखादा माणूस स्पिरिच्युअली, मेंटली हेल्दी आहे, फिजिकली हेल्दी आहे आणि सोशली, इकॉनॉमिकली प्रोडक्टिव्ह आहे, तो काय बॉम्ब घेऊन उभा नाहीये राहिलेला. बरोबर. अशा वेळेला तुम्ही त्याला त्याच्या जगण्याचा आनंद डिनाय कसा करू शकता? तुम्हाला ते झेपत नाहीये म्हणून. हे माझं स्पष्ट मत आहे. त्याच्यामुळे फक्त महिलांच्याच बाबतीत नाही, दुसऱ्या जेंडरच्या बाबतीत सुद्धा जे काही आहे ते कदाचित आपण कॉम्प्रिहेंड नाही करू शकत, पण त्यांनाही जगण्याचा, आनंदाने जगण्याचा अधिकार आहेच की. तू म्हणतोस तसं विवाह त्यांना जर करायचा असेल तर त्यांना काय करायचं, एकमेकांचं आयुष्य विटनेस करायचं, एकमेकांच्यावर ग्रो व्हायचंय आणि मुख्य सेक्शुअल प्लेजर जे आहे ते सेम सेक्स कडून पाहिजे. तर तो त्यांचा चॉईस आहे. आणि एखादी गोष्ट चूज करणं हे कधी शक्य होतं? ज्यावेळेस समाज प्रगत असतो त्यावेळेला. सगळं एकाच ठिकाणी येऊन जमतं. आता आपण महिलांच्या किंवा मुलींच्या मेंटल हेल्थ कडे वळूयात. एक थोडक्यात एक महिलांना सल्ला द्या, ज्या एक आर्थिक दुर्बल घटकातून पण येतात आणि सदन ठिकाणाहून पण येतात. अशा सगळ्यांसाठी एक सामायिक असा एक सल्ला महिलांना द्या. अगदी थोडक्यात तुला सांगते. झाडून पुसून घेणारी ऑफिस मधली जी मावशी आहे ती तिचा भाजीचा डबा घरी विसरली होती. ती गेली, तिने 10 रुपयाची अंडी आणली, उकडली आणि त्या भाकरी बरोबर अंडी टोचून टोचून खाल्ली. कडक उभी कामाला. आता ज्या सधन घरातल्या आहेत की नाही, हेअर कलर कुठला करायचा, 10,000, 15,000, 50,000 मेंटेनन्स चार्ज. ब्युटी पार्लर प्रेफर करतील आणि पिताना काय पितील, स्मूदी आणि ज्यूस, कधीतरी कॉकटेल, कधीतरी मॉकटेल, कधीतरी सोडा. प्रश्न इथे आर्थिक सुबत्ता हा नाहीये. प्रश्न स्त्रीच्या शरीरासाठी चांगलं काय
आणि वाईट काय याचे समाजाने घालून दिलेले जे नियम आहेत की नाही ते प्रॉब्लेमॅटिक आहेत. कोणी म्हणतं भात खा, कोणी म्हणतं भात खाऊ नका, कोणी म्हणतं व्हेजिटेरियन राहा, कोणी म्हणतं नॉनव्हेज खा, कोणी म्हणतं व्यायाम करा, पळायला जा, कोणी म्हणतं बारीक राहा, मसल्स चांगले नसतात, अजून काय काय. ही सगळी 100 मतं आहेत की नाही. या सगळ्यांमधून एकच बायकांनी जरी लक्षात ठेवलं ना की हा जो देह आहे या देहाची प्रत्येक पेशी जी आहे की नाही, म्हणजे तिचं मेम्ब्रेन जे आहे ना, बेसिक बायोलॉजिकल फॅक्ट आहे ही. हे ना फॅटी ऍसिड्सनी बनलेलं असतं मोस्टली, आणि आतले जे ऑर्गॅनल्स आहेत ना ते अमायनो ऍसिडनी बनलेले असतात. जे पिंडी ते ब्रह्मांडी ह्या नायानी माणसासाठी बाहेरून ह्या गोष्टी कुठून मिळतात ते शोधलं, ते खाल्लं. आणि मुलींकडे मसल मास ऑलरेडी कमी असतं, शहरातल्या तर अजून कमी, कारण फिजिकल एक्झर्शन जे ते काहीच नसतं. त्याच्यामुळे आठवड्यातले 3 दिवस का होईना वजन उचलण्याचा व्यायाम, फिजिकल ऍक्टिव्हिटी काही नसेल तर चालण्यासारखी, व्यायाम नाही हा, फिजिकल ऍक्टिव्हिटी, आणि स्ट्रेचिंग, योगासनं, खुर्चीत बसून जास्ती काम असेल तर हे महिलांनी केलं पाहिजे. खाताना सकस अन्नाची जी व्याख्या आहे त्याच्यामध्ये बदाम, अक्रोड, खोबरं, नारळ, शहाळं, ह्याच्याबरोबर अंडी खात असाल तर अंडी, चिकन, मटन, मासे आणि पनीर, कारण बायकांची नीड जी आहे ना ती पुरुषांपेक्षा जास्ती असते या गोष्टींसाठीची. हे असलं पाहिजे. रात्रीची झोप घेतली पाहिजे. इकॉनॉमिकली सेल्फ सफिशियंट व्हायला पाहिजे. प्रॉब्लेम काय होतो, ते आलेले पैसे असतात ना ते कुठे टाकायचे हे समजत नाही, दुखणं अंगावर काढतात पण आयब्रोज वाढलेलं झेपत नाहीत यांना. म्हणजे काय, दिसण्यापेक्षा असण्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. हे बायकांना तेव्हाच कळेल ज्या वेळेला शेवटी व्हॅलिडेशन बायका पुरुषांचं शोधतात. तो कॉमन कोट अँड कोट बायका ज्या वेळेला तिच्या असण्याला आणि अस्तित्वाला महत्व द्यायला लागतील, पुरुष सुद्धा तिचं माणूस म्हणून ग्रो होणं प्रेफर करतील, त्यावेळेला ती लुक्सपेक्षा स्वतःच्या हेल्थकडे लक्ष द्यायला लागेल. आणि मेंटल फिजिकल हेल्थची वाट याच्यातूनच लागते. मी आहे काय पेक्षा मी दिसतीये काय याच्याकडे लक्ष जातं. त्याच्याकडेच येणार होतो की महिलांना, मुलींना सुंदर दिसण्यासाठी मेकअप आर्टिस्टची गरज आहे का खरंच? सुंदर दिसणं हा महिलांचा जन्मसिद्ध हक्क आहे, पण ते सौंदर्य जे आहे की नाही ते आतून आलं पाहिजे. मेकअप आर्टिस्ट जे आहेत की नाही त्यांना दोष देणं उपयोगाचं नाहीये. म्हणजे ते बायकांचं इस्ट्रोजन आहे रे. काही तर पुरुष पण आहेत की ज्यांना ऑब्विसली स्किन केअर प्रोडक्ट हल्ली पुरुषांसाठी सुद्धा आली आहेत. तुम्ही सुद्धा वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या दाड्या, हेअरकट करताच की. तर ब्युटी ट्रीटमेंट्स जे आहेत की नाही, आता आयुर्वेदामध्ये मसाज आहे, पंचकर्मा, शिरोधारा, काही भाग जे आहेत की नाही ते ब्युटी ट्रीटमेंट्स म्हणून वापरले जातात. अंगाला तेल उठणं लावायला पाहिजे, त्यांनी आयुष्य वाढतं हे आयुर्वेद सांगतोच. गंधमाल्यानुलेपन म्हणजे काय, आत्ता हल्ली सेंट आणि हे जे सगळं वापरलं जातं, एवढंच की पूर्वी नॅचरल असायचं, आता त्याचे आर्टिफिशियल व्हर्जन्स निघालेत. पण मेकअप आर्टिस्ट आहे ना, पण जे अनारोग्य आहे की नाही, डार्क सर्कल्स आहेत की नाही ते लपवण्यासाठी नाहीयेत. तुमचं नॅचरल जे आहेत ते खुलवण्यासाठी आहेत. आणि आतलं नॅचरल जे आहे ना ते आरोग्यातून येतं, ते प्रतिबिंबित होतं, ते तुम्हाला आयुष्य, आरोग्य आणि तुमचा आत्मविश्वास हे सगळं देतं, क्वालिटी देतं तुमच्या लाईफला. हे वरचं जे असतं की नाही ते एंटरटेनमेंट म्हणून आहे. एंटरटेनमेंट नसेल ना, माणूस एकटाच आहे ज्याला थिएटरमध्ये जाऊन पिक्चर बघायची. तुम्ही कुत्रं बघितलं का हो कधी? म्हणजे हल्ली पाळलेल्या कुत्र्यांना सवय लावलेली असते म्हणून तर त्यांना बीपी, डायबिटीज, ओबेसिटी सगळं होतं. माणूस वेगळा आहे सगळ्या प्राण्यांपेक्षा, त्याच्यामुळे त्याच्या गरजा वेगळ्या असणार, हे स्वाभाविक आहे. काही गोष्टी महिलांच्या स्पेसिफिक आहेत, त्याला आक्षेप घेण्यात काही पॉइंट नाही. पण महिलांचं आरोग्य जे आहे की नाही ते त्यांच्या दिनचर्येतून येतं, शारीरिक असेल, मानसिक असेल, आणि ते खुलवण्यासाठी समाजाचा जो दृष्टिकोन आहे की नाही तो त्यांच्यावर पॉझिटिव्हली इम्पॅक्ट करणार की निगेटिव्हली. ब्युटी क्रीम्स ज्या आहेत की नाही त्याच्या ऍडव्हर्टाईज मध्ये सुद्धा रे माझ्यासारख्या सावळ्या मुली उजळ झालेल्या दाखवतात. मग काय आम्ही काय जीव द्यायचा का? आलं का तुझ्या लक्षात? त्याच्यामुळे तुम्ही जे सेट नॉर्म्स केलेत ना, मला काही फरक पडत नाही कोणी गाळी म्हणलं तरी. तुझं नाक तुझ्या आईसारखं सरळ नाहीये, तू आईसारखी गोरी नाही, वडिलांसारखी काळी झाली, हे म्हणल्याने मला फरक पडत नाही, कारण मी माझं आयुष्य बिल्ड केलंय. पण एखाद्या लहान मुलीचं, वयात आलेल्या तरुण मुलीचं तसं परसेप्शन होईपर्यंत तिचं अख्खं आयुष्य जाऊ शकतं, तिच्या छोट्या छोट्या गोष्टींमधला कॉन्फिडन्स जाऊ शकतो. म्हणूनच स्त्रियांनी स्वतःच्या असण्याकडे लक्ष देणं जसं इम्पॉर्टंट आहे तसंच स्त्रीला माणूस म्हणून बघणं पुरुषांनी सुद्धा इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं. म्हणजे त्यांचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य जे आहे की नाही, शेवटी दोघांना एकत्र जर जगायचं असेल ना तर दोघंही आनंदी असल्यावरच संसार आनंदाचा होणार आहे. त्याच्यामुळे तू म्हणतोच लग्नाळू मुलं जी आहेत ज्यांना मुली मिळत नाहीत, त्यांनी हे ह्या पद्धतीने स्वतःचं जर ग्रूमिंग केलं ना त्यांना वाटेल तेवढ्या मुली मिळतील असं मला वाटतं.
मॅडम, एक खूप गमतीचा असा प्रश्न आहे. बऱ्याचदा आता रील्सच्या माध्यमातून आपण सारखे रील्स स्क्रोल करत असतो आणि बघत असतो. त्याच्या माध्यमातून येतं, फेसबुक, सोशल मीडियाच्या माध्यमातून येतं, की सासू आणि सुनेची खूप भांडणं होतात आणि त्यात मुलगा पिचला जातो. ह्या दोघींना काय सल्ला आहे? सासू आणि सुनेल दोघींना? खूप छान प्रश्न आहे हा. याचं उत्तर जे आहे की नाही ते पण तुला तितकंच मजेशीर जे आहे ते देण्याचा प्रयत्न करते मी. तू सासू आणि सून हा शब्द वापरला. सासू आणि जावई बघितलंय का रे तू? हो. काय असतं? जावई येणार म्हणल्यावर जावयाच्या सासूची जी आहे ती अवस्था जी आहे ती अशी ना, तो हॅलोजनवाला बलून असतो की नाही, खालून वरती असा सुटलेला. जावई येणार म्हणल्यावर काय? जेवण बनवा, हे करा, ते करा, पाहुणचार. आता सांग तू, हे असं वातावरण जर इकडे असेल, सून जिथे गेलीये तिथे, तर पहिल्यांदा त्या दोघींची भांडणं होतील का? कितीही म्हणलं ना, सून माझी माझ्या मुलीसारखी आहे, तरी तसं रिलेशन असणारे जे सासू सून आहेत ना, त्या कमी आहेत. मुलगा जो आहे की नाही त्याच्यावर पूर्ण हक्क आतापर्यंत आईचा असतो. त्यात तो ममाज बॉय असेल ना, तर तुला आईसारखी पुरणपोळी करता येत नाही म्हणणार तो. ही आत्ताच्या पिढीची भांडणं होणार. मग त्यांनी बाजू बायकोची घेतली की आई म्हणणार, बघ तुला इतके खाऊ पिऊ घातलं त्याचं काय, आणि तू लाड आईकडून घेतो, रात्र झाली की येतो माझ्याकडे, बायको म्हणणार. याच्यावर खरं प्रॅक्टिकल उत्तर काय आहे माहितीये का? ज्या वेळेला खूप विकोपाला भांडणं जातात त्यावेळेला शेजारी घर घेणं, जेणेकरून भांड्याला भांड जे आहे ते लागणार नाही. प्रॅक्टिकली हे जिथे शक्य होत नाही ना, तिथे हे जे पडतं झुकतं माप असतं की नाही, तो विषयच न येऊ देणं. स्वातंत्र्यावर ज्यावेळेस गदा येते ना, त्यावेळेलाही भांडणं चालू होतात. म्हणजे किचनमध्ये मीच का काम करायचं, मुलं मीच का सांभाळायची. जिथे इंडिपेंडन्स असतो, स्पेस डिस्टर्ब होत नाही आणि कंपॅरिझन पण होत नाही, तिथे म्हणजे फन रील म्हणून घेणं ठीक आहे, पण ऍक्च्युअल प्रॉब्लेम फेस करताना केस टेकिंगच्या वेळेस मला या गोष्टी दिसतात. का बाबा सकाळी उठून वॉशरूमला का जात नाहीस तू एवढा लवकर? कारण की घरामध्ये दूध तापत असतं आणि ते दूध जर मी तापायला ठेवलं असेल तर ओतू गेलं तरी दुसरं गॅस बंद करत नाही कोणी. म्हणून मग वेग अडवल्याने जी काही पुढची दिवसाची वाट लागते सगळी, ती वाट जी आहे ना ती लागायची नसेल तिच्या हेल्थची, शारीरिक पण आणि मानसिक पण, तर हे कम्युनिकेशन पाहिजे ना. तिथे इगो येऊन उपयोग नाहीये. आणि इगो कधी येतो? तू मी केलं की येतो. मग मुलगा जो आहे तो जसा सासूचा मुलगा आहे तसा तिचा नवरा आहे, आणि हे दोन्ही रिलेशन्स जी आहेत ती वेगळी आहेत टोटली. आणि ह्याच्यामध्ये कुणाचं कुणावर किती जास्त प्रेम आहे आणि ते दाखवायची वेळ जी आहे ती नाही आली ना, तर प्रॉब्लेम येत नाही. मग म्हणून त्या सासू सुनांचं जमतं की जिने ऍक्सेप्ट केलेलं असतं ही माझी सून आहे, माझ्या लेकीशी मी जेवढं हक्कानी भांडते, 3 दिवस रुसवे फुगवे धरते, परत आम्ही वळणाचं पाणी वळणावर एकत्र होतो, तसं हिच्याशी होणार नाही. ही माझी सून आहे, त्याच्यापेक्षा सुद्धा ही परक्या घरातून माझ्या मुलासाठी माझ्या घरात आलेली मुलगी आहे, आणि ही जर कामासाठी बाहेर जात असेल आणि मला तिची मुलं सांभाळणं शक्य नसेल, तर आपण एखादी बाई बघूया किंवा मदतनीस बघूया किंवा मग पाळणा घरात ठेवूया मुलांना. हे सामोपचाराने जेव्हा निर्णय घेतला जातो तेव्हा कुणाच्या वेळेवर अतिक्रमण होत नाही, पर्सनल स्पेस डिस्टर्ब होत नाही, आणि मुख्य म्हणजे तो तराजू घेतलेला जो माकड आहे की नाही, इकडचं दोन्हीकडचं लोणी खाणारा, तो जो मुलगा आहे की जो पिचलाय असं दाखवतो पण मजा दोन्हीकडची घेत असतो, हिच्या हातचं खात असतो आणि हिला बायको म्हणून वागवत असतो. त्याचं पिचणं जे आहे तो खरंच पिचत असेल तर ते थांबेल असं मला वाटतं. मॅडम, 8 मार्चला जागतिक महिला दिन आहे. त्यानिमित्ताने आपण हा खास पॉडकास्ट शूट केला. महिला दिनानिमित्त महिलांना तुम्ही एक काय सल्ला देऊ इच्छिता? प्रश्न जो आहे की नाही तो तसा साधा आहे एकदम. म्हणताना असं म्हणतात की महिला दिन साजरा करण्याची वेळ येते अजून, यातच सगळं आलं. म्हणजे महिला तेवढ्या सबल अजून झालेल्या नाहीयेत. पण एनिवेज महिलांना मोस्ट ऑफ द टाइम ओकेजन्स जे आहेत ते आवडतात. महिला दिनानिमित्त आज आपण पॉडकास्टला भेटलो इथे, तर त्या निमित्ताने महिलांच्या प्रश्नांची चर्चा जी आहे ती होते. मला एवढंच सांगायचं आहे की माणूस म्हणून स्वतःला एक्सप्लोर करणं जे असतं की नाही, ते तुम्ही स्त्री आहात म्हणून कधीच थांबू नका. आणि स्वतःला जे काही प्रिव्हिलेज्ड घरातल्या ज्या महिला असतात की नाही, ज्यांना अवेलेबल असतं सगळं, त्यांनी आपण प्रिव्हिलेज्ड आहोत याचा गैरफायदा न घेता ते अधिकार पास ऑन करणं जे आहे की नाही ते शिकलं पाहिजे.
बरेचदा ना तुम्ही कुठल्या लेवलला आहात याच्याशी तुमच्या शिकण्याचा संबंधच नसतो. डोळे कान मन उघडं ठेवलं ना तर तुम्हाला खूप गोष्टी शिकायला मिळतात. माझ्याकडे येणाऱ्या बायका शारीरिक मानसिक दृष्ट्या सुदृढ असलेल्या लोअर सोशो इकॉनॉमिक कंडिशन मधल्या जास्ती आहेत कम्पेअर्ड टू मिडल अँड अप्पर मिडल क्लास. का? कारण की त्या फायनान्शियली इंडिपेंडेंट असतात. हो, 4 घरची धुणी भांडी करतात आणि पाहिजे तसं रोप गाजवतात. उठ म्हणलं की उठ आणि बस म्हणलं की बस म्हणतात. म्हणून काही तसं करा असं मी म्हणत नाहीये. पण तुमचं माणूस म्हणून घडणं जे आहे त्याच्या आड ज्या गोष्टी येतात त्या जर तुम्ही ओळखल्या नाही तर तुम्ही डिप्रेशनचं शिकार होता. आणि तुम्हाला ऑलरेडी तुम्ही साधन संपन्न असल्यामुळे जी गरज असते ना ग्रो होण्याची ती ग्रोथ तुमची खुंटते आणि साठलेल्या पाण्यासारखी अवस्था होते. त्याच्यातून दुर्गंधी येते. त्याच्यावर शेवाळ साचतं. खळखळतं पाहिजे. आणि ते नेचर आहे स्त्रीचं. तिला निसर्गानेच दिलेलं आहे ते. ते तिचं वाहणं जे आहे की नाही ते थांबता कामा नये. आणि त्याच्यासाठी तिला मदत लागते. पुरुष हे जे जेंडर आहे ना हे तुमचं शत्रू नाहीये. ते मित्र आहे. स्त्री पुरुष प्रकृती पुरुष हे सृष्टीच्या जन्माचे कारण आहेत असं म्हटलं जातं. त्याच्याशिवाय सृष्टी कंप्लीट नाहीये. माणूस तर सोडाच मग. फक्त आपले लिमिटेशन्स येतात तिथे मदत मागता आली पाहिजे. आपल्याला जिथे ग्रो करता येतं ते शक्तीचे पॉइंट्स जे आहेत ते ओळखता आले पाहिजे. आणि सगळं मीच करणार एक्सटर्नल व्हॅलिडेशन या सगळ्या खेळखंडोबामध्ये ओव्हर एक्झॉस्ट होणं, ओव्हर बर्न होणं, स्वतःकडे दुर्लक्ष करणं, त्यातून चिडचिड होणं, त्यातून कुटुंबाची वाताहत होणं, या गोष्टीपर्यंत वेळ नाही गेली पाहिजे. तुम्ही स्वतःची काळजी घ्या. कुटुंब आपोआप उभं राहतं. कुटुंब सशक्त असलं की समाज आपोआप सशक्त होतो. माझा महिलांना हाच सल्ला आहे. जगा आणि जगू द्या हा जो नियम आहे की नाही हा तुम्ही स्वतःला पण लागू करा आणि सुखात जगा. तर आज मॅडम तुम्ही जागतिक महिला दिनानिमित्त आज आमच्या लय हार्ड या पॉडकास्टला भेट दिली. खरंच तुमच्याशी गप्पा मारून खूप मजा आली, आनंद झाला. मित्रांनो, आपल्या लय हार्ड या पॉडकास्ट चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि असंच आमच्यावर प्रेम कायम राहू द्या. मॅडम धन्यवाद. मनापासून धन्यवाद.